आणि सध्या आंब्यांचा सीझन सुरू आहे। अनेक जण अगदी आनंदानं आंबे खात असतात, तर त्या प्रत्येकासाठी बातमी महत्त्वाची आहे। कारण चक्क केमिकलची फवारणी करून आंबा पिकवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या महिन्याभरापासून आंब्यांची आवक वाढलेली आहे। कोकणातील हापूस आणि दक्षिण भारतातले आंबे असे मिळून दररोज 50 ते 60 हजार पेट्यांची आवक होते। बाजारात आलेले हिरवे आंबे हे लवकर पिकावेत म्हणून काही व्यापारी यावरती केमिकल युक्त रसायनांची फवारणी करत असल्याचं आढळून आलंय। केमिकलची फवारणी करून आंबा कशा पद्धतीने पिकवला जातो याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। नागमणी पांडे या ग्राहकाने सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ शेअर केलाय। अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली पण ठोस कारवाई होत नसल्याचं या ग्राहकाचं म्हणणं आहे। मारा है इसमें, तुमने देखो दिख रहा है, देखो क्लियर दिख रहा है। नहीं देखो खाली तुमने मारा है, मैं मारा है बुला रहा हूँ ना मैं। तो पियो दवा, बोले ना तुम दवा नहीं है, औषध मारते कशासाठी मारताय? औषध हे आता मी स्वतः बघितलंय, औषध नाही आहे मग काय पाणी आहे? पाणी सांगा प्यायला, प्यायला सांगा ना। तू कशाला घेऊन काय हां तेच बोलतो ना, केमिकल आहे, मी बोलतो ना। काय झालं काय केमिकल मध्ये काय प्रॉब्लेम नाही? आता गव्हर्नमेंट अप्रूव्हल आहे ते। गव्हर्नमेंट अप्रूव्हल आहे? बस बस, काय तुमचं नाव? बघा तिकडे जाऊन दुकानात गव्हर्नमेंट अप्रूव्हल आहे ते आम्हाला माहित। दुकानात चौकशी करा। हे बघा, हे आहे, हे साहेब बोलतात गव्हर्नमेंट अप्रूव्हल केलं केमिकल मारण्यासाठी आंब्यावर, आणि हे माणूस मारतोय। ठीक आहे, कसं या मार्केटमध्ये आलो होतो मी, आंब्यासाठी आलो होतो, तर त्याचं आमच्या समोरच जे आहे ते औषध मिक्स करून आणि मारत होते। टू व्हीलरचा डब्बा होता आणि केमिकल होता। तर त्याला विचारलं आम्ही की जे तुम्ही मारताय काय तुम्ही स्वतः तुमच्या मुलाला देणार का? ते समोर बोलत नाही आहे, ते अख्ख्या मार्केटमध्ये चालू आहे। त्याने हे पण एक्सेप्ट केलं की आमच्या अख्ख्या मार्केटमध्ये चालू आहे आणि इथलं जे दुकान आहे त्याच्यामध्ये ते असानी ते भेटतं। तर रात्री ठाण्यावरून कोणतरी FDOले आले आणि असं मी माहिती पडलं की जे औषध मारणारा ज्याच्यामध्ये मारला होता ते सॅम्पल घेतले नाही, दुसरे सॅम्पल घेतलेले आहे आणि फक्त एकाकडून घेतले, ते सुरुवातीला आहे। आता आम्ही सगळीकडेच बघतोय तर ते रासायनिक फवारणी मारली जाते आणि त्याच्यावरतीच जास्त आंबे पिकवले जातात। बाहेरचे लोक जे असतात ते स्वतःचा खपण्यासाठी, चांगला दिसण्यासाठी ते फवारणी मारूनच देण्याचं आणि ते देऊनच पिकवतात आणि मग आपण सामान्य ग्राहक घेणारे ते त्याच्यामध्ये घेताना फसतो। दिसायला चांगला दिसतो, हे दिसतो, तर आपल्याला तो चांगला आहे असं वाटतो। शेतकऱ्याकडून माल घेताना व्यवस्थित येतो, पण व्यापारी पिकवण्यासाठी लवकर मार्केटमध्ये माल येण्यासाठी काहीतरी यूज करतात। तो विचार करून बघावं लागतं। किती वाटतं घेताना? हां, भीती मनात असतेच की लहान बाळ वगैरे घरी खातात, त्यामुळं काय फरक पडतो त्यांच्यावरती काय, त्यामुळं विचार करावा लागतो घेताना। दरम्यान दुसरीकडे सगळ्या आंब्यांवरती रासायनिक औषधांची फवारणी होत नसल्याचं फळ मार्केटच्या संचालकांनी म्हटलंय। केवळ शासनाकडनं परवानगी देण्यात आलेलीच औषधं वापरली जातात, पण जर कुणी घातक रसायनं वापरत असेल तर त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। माझ्या हातामध्ये जर ही तुम्ही जर पिशवी बघाल तर ही इथोफॉन इन पावडर फॉर्ममध्ये आहे आणि ती पावडर जी आहे ती अशा प्रकारच्या पुडीमध्ये ठेवायची असते आणि ही पुडी फळाच्या बाजूला ठेवून द्यायची आणि ह्याच्यामधनं जो इथिलीन गॅस तयार होतो त्या माध्यमातून फळं पिकली जातात। परंतु काही वर्ग जो असा आहे का तो आजही इथिलीन लिक्विड फॉर्ममध्ये, इथोफॉन इन लिक्विड फॉर्ममध्ये तो वापरत असतो आणि ज्याला शासनानं बंदी घातलेली आहे। तर निश्चितपणानं असे जो कोण व्यापारी अशा पद्धतीनं काम करत असेल तर त्याच्यावरती फूड अँड ड्रग्सने 100% कारवाई करावी, त्याबद्दल आमचं कोणाचे काही दुमत नाही आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।